शाळामध्ये विद्यार्थिनींना 2 वेण्या बांधणं बंधनकारक असायचं. त्यासाठी आई तेल लावून एकदम मस्त घट्ट वेण्या बांधून शाळेत पाठवायची. पण उठायला उशीर झाला किंवा आई एखाद्या दिवशी आजारी पडली की मग 2 वेण्या बांधणं शक्य नसायचं. मग शाळेत गेल्यावर शिक्षकाकडून शिक्षा दिली जायची. पण आज सोशल मीडियावरती असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थिनीला शिक्षा देण्याऐवजी किंवा ओरडण्याऐवजी शिक्षकाने केलेली कृती मात्र मन जिंकत आहे. व्हिडिओमध्ये एक पुरुष टीचर तुम्ही पाहू शकताय, शिक्षक पाहू शकताय, खुर्चीवर बसलेला दिसतोय. त्या दरम्यान एक विद्यार्थिनी त्यांच्या समोर येऊन उभी राहते. घरून येताना तिला 2 वेण्या बांधणं शक्य नव्हते किंवा मधल्या सुट्टीत खेळादरम्यान तिचे केस कदाचित सैल झाले असतील, पण विद्यार्थिनीचे केस विस्कटलेले दिसत आहेत. मग शिक्षकाने हे पाहताच तिला ओरडण्याऐवजी किंवा तिला शिक्षा देण्याऐवजी त्यांनी स्वतःच तिचे केस बांधायला सुरुवात केली. या दरम्यान उपस्थित एका दुसऱ्या शिक्षकाने या क्षणाचा व्हिडिओ बनवून पोस्ट केलेला आहे. शिक्षक टेबलवर बसलेलं पाहायला मिळतंय आणि अतिशय काळजीपूर्वक आणि अगदी कौशल्यानं विद्यार्थिनीच्या केसाची वेणी बांधू लागली आहेत. या दरम्यान विद्यार्थिनी व्यवस्थित बसली आहे ना याची खात्री देखील केली आणि स्वतःच्या शैक्षणिक कामातून वेळ काढून योग्यरित्या वेणी बांधून दिलेली आहे. वेण्या आणखीन व्यवस्थित दिसण्यासाठी आवश्यक असलेल्या लाल रिबन देखील बांधलेत. वेण्या बांधून झाल्यावर शिक्षकाने विद्यार्थिनीला हळुवारपणे तिच्या जागेवर परत नेले. शिक्षक आणि विद्यार्थिनीचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर लहानपणीचे शाळेतील दिवस आठवल्याशिवाय राहत नाही. हा व्हायरल झालेला व्हिडिओ TV1 इंडिया लाईव्ह या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून नेटकरी हा व्हिडिओ पाहून शिक्षकांचं कौतुक करत आहेत. त्यांच्या घरी नक्कीच मुलगी असेल म्हणून त्यांना रिबीन बांधण्याचा अनुभव आहे, असं नेटकरी कमेंट्सद्वारे म्हणत आहेत. वडिलांसारखे शिक्षक प्रत्येक मुलीमध्ये स्वतःची बहीण अशा प्रकारच्या शिक्षकामुळे आणि पुरुषांमुळे मला विश्वास बसतो की माझी मुलगी समाजात सुरक्षित राहील. अशा अनेक विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपले SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.